नमस्कार. करिअर वार्तामध्ये परत एकदा सगळ्यांचे स्वागत. सो फ्रेंड्स, आज मी माहिती घेऊन आलेली आहे AIASL रिक्रुटमेंटबद्दल, म्हणजेच AI एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये. आणि प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला, पूर्णपणे बघत चला आणि शेअर करत चला. सो तुम्ही जो स्क्रीन आहे त्याच्यावरती बघू शकता तुम्ही सगळी माहिती मी इन शॉर्ट दिलेली आहे. आणि एक मेन पॉईंट मी सांगून देते ऑलरेडी की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ज्या त्या बऱ्याचशा पोस्ट दिलेल्या आहे. सो या व्हिडिओमध्ये आहे मी काही पोस्टच कव्हर केले आहे, कारण की मी फक्त म्हणजे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन जास्त झालेलं आहे आणि कमी एक्सपिरियन्सवाले जे जॉब आहेत ते सांगितलं आहे मी. म्हणजे आता यात जे आहे ते सगळे विदाऊट एक्सपिरियन्सच आहे. आणि त्याहूनही मेन महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फक्त 10वी पासवाल्यांनासुद्धा एअरपोर्टवर जे आहे एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. त्याच्यामुळे मी शॉर्ट हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेला आहे. बघा तुम्ही BE ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग डिप्लोमा ITI आणि 10वी उत्तीर्णाला सुद्धा. आणि पगार जो आहे हा स्टार्टिंगच 22,500 रुपयापासून पुढे आहे. सो कमीत कमी जो 10वी लेवलचा त्यालासुद्धा 22,000 रुपयापासून जो आहे तो पगार आहे. त्याच्यामुळे मी इन शॉर्ट हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. सो पूर्ण माहितीसाठी चला तर मग पुढे आपण पूर्ण व्हिडिओ बघूया. एअर एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड आणि AIASL म्हणजे पूर्वीची एअर इंटर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड पुणेमध्ये जी आहे ही भरती आलेली आहे. सो यांनी म्हटलं आहे की इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी पुढील ग्राउंड ड्युटी पदांची भरती आहे. उमेदवारांना नेमून दिलेल्या दिवशी वॉक इन भरतीसाठी सकाळी 9:30 ते 12:30पर्यंत हजर राहायचे आहे. आणि एकूण जे रिक्त पद आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ते हे 247 पद आहे. आणि ॲडव्हर्टाइजमेंटचे यांनी रेफरन्स नंबर दिलेला आहे. रेफरन्स नंबर AIASL 0503 HR 130 डेटेड 28 मार्च 2024. ॲडव्हर्टाइजमेंटची जी लिंक आहे ते मी टाकून देणार डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही स्वतःहून पूर्णपणे चेक करू शकता. तर पहिली जी पोस्ट आहे ती आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. 47 पदे आहे टोटल. आणि एकत्रित जो वेतन आहे पगार तो त्यांनी दिला आहे की दरमहा 27,450 रुपये. आणि पात्रता जी पाहिजे आहे ती कस्टमर सर्व्हिससाठी ती आहे 1 एप्रिल 2024ला जे आहे ते पदवी आपली ग्रॅज्युएट पूर्ण पाहिजे. आणि त्यासोबतच एअरलाईन, GHA, कार्गो, एअरलाईन टिकेटिंगमधील अनुभव किंवा एअरलाईन डिप्लोमा किंवा IATA, UFTAA, IATA, FIATA, IATA DGR किंवा IATA कार्गो डिप्लोमा पाहिजे. आणि संगणकावरील कौशल्य आवश्यक आहे. कम्प्युटर जे आहे ते ऑपरेट करता आलं पाहिजे. आणि हिंदी किंवा इंग्लिश भाषेवरील प्रभुत्व पाहिजे, म्हणजे लिहिता आणि बोलता वाचता आल्या पाहिजे. ही पोस्ट जी आहे ही कस्टमर सर्व्हिस आहे. त्याच्यामुळे यांनी जे आहे ते हिंदी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व वगैरे म्हटलेलं आहे. आणि सोबतच कम्प्युटर ऑपरेटिंगसुद्धा आलं पाहिजे, कारण की कस्टमर सर्व्हिस म्हटलं की सिस्टीम यूज करून जे आहे तुम्हाला बोलण्याचं काम असते आहे. दुसरी जी पोस्ट आहे ती आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. 12 पदे टोटल आहे. आणि जी सॅलरी मिळणार आहे टोटल ती आहे 27,450 रुपये सेम आहे. याला जी पात्रता मागितलेली आहे ती आहे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा हिंदी, इंग्रजी, स्थानिक भाषा या विषयासह 10वी उत्तीर्ण आणि मोटर व्हेकल, ऑटो इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग, डिझेल मेकॅनिक, बेंच फिटर, वेल्डर, ट्रेडमधील ITI आणि NCTVT सर्टिफिकेट हे पाहिजे आहे. आणि एकूण 3 वर्षाचा कालावधी. आणि HMV ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ट्रेड टेस्टच्या वेळी सादर करणे जरुरी आहे. म्हणजे ज्यांनी फील्ड दिलं आहे त्याच्यामध्ये ITI पाहिजे आहे, 10वी जो आहे तो पास, डिप्लोमा पाहिजे आहे, ITI आणि डिप्लोमा किंवा ITI पण चालते. आणि ITI सोबत जो आहे तो NCTVT सर्टिफिकेट पाहिजे आहे. आणि म्हणजे जेव्हा हे होईल आहे तुमचं तेव्हा लायसन्स लागेल आहे. म्हणजे ट्रेड टेस्ट जेव्हा होईल आहे त्यावेळेस जे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पण HMVचं ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आहे, हेवी मोटर व्हेकलचं. ठीक आहे. तिसरी जी पोस्ट आहे ते आहे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर. टोटलच्या पोस्ट आहे 17 पोस्ट आहे. सॅलरी 24,960 रुपये. 10वी पास कमीत कमी पाहिजे आहे. त्यासोबतच इक्विपमेंट ऑपरेटिंग परमिट EOP असल्यास प्राधान्य दिले जाईल. आणि ट्रेड टेस्टसाठी येताना जो आहे तो HMV ड्रायव्हिंग लायसन्स जो आहे तो सोबत घेऊन जायचा आहे. म्हणजे फक्त 10वी पाससाठी जी आहे ती ही पोस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि सोबतच उमेदवाराकडे जे आहे ते हलके वाहन पाहिजे आहे. हलके वाहनचा जो लायसन्स आहे LMV लाईट मोटर व्हेकल चालविण्याचा जो परवाना आहे तो असला पाहिजे आहे, म्हणजे लायसन्स असला पाहिजे आहे. निवड झाल्यास हजर झाल्या दिवसापासून 12 महिन्याच्या आत जो आहे तो HMV म्हणजे हेवी मोटर व्हेकलचा लायसन्स जो आहे तो मिळून घ्यायचा तुम्हाला. समजा तुमचं सिलेक्शन झालं तर 1 वर्षाच्या आतमध्ये बनवून घ्यायचं आहे HMV, म्हणजे इझिली बनवून जातो, काही प्रॉब्लेम नाही आहे.
आणि एव्हिएशन एक्सपिरियन्स किंवा GS इक्विपमेंट व्हेकल, हेवी अर्थ मूव्हर्स इक्विपमेंट मेंटेनन्सचा अनुभव असल्यास, ज्यांच्याकडे हा जर अनुभव राहील आहे GS इक्विपमेंट्सचा किंवा व्हेकलचा किंवा हेवी अर्थ मूव्हर्सचा, सो त्यांना जे आहे ती प्रायोरिटी दिली जाईल, प्राधान्य दिलं जाईल तिथे. चौथी पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर टेक्निकल. 7 पोस्ट आहे. टोटल सॅलरी आहे 29,760 रुपये. क्वालिफिकेशन जे मागितले त्यांनी ते आहे की BE पाहिजे आहे, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये. 5वी जी पोस्ट आहे ते आहे हँडीमॅन आणि हँडीवुमन. हँडीमॅनचे 119 पोस्ट आहे आणि हँडीवुमनचे जे आहे त्या 30 पोस्ट आहे. यामध्ये त्यांनी पात्रता म्हटली आहे की 10वी उत्तीर्ण पाहिजे आहे. सोबतच इंग्रजी भाषा वाचता येणे आणि समजणे आवश्यक आहे. म्हणजे असं नाही की तुला बोलता आलं पाहिजे खूप जास्त फ्लुएंटली, पण वाचता आलं पाहिजे आणि समजता आलं पाहिजे जे लिहिलेलं आहे ते. टोटल सॅलरी जे आहे ते आहे 22,530 रुपये आणि ही लास्ट पोस्ट आहे 5 नंबरची. तर सोबतच त्यांनी म्हटलं आहे की वरील सर्व पदांची भरती करार पद्धतीने 3 वर्षाच्या मुदतीसाठी फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट केली जाईल. प्रतीक्षा यादीसुद्धा बनवली जाईल. उमेदवारांची कामगिरी पाहून कराराचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट राहणार आहे इथे. जर परफॉर्मन्स चांगली असली तर कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते वाढवून देतील, जर नसली तर मग 3 वर्षानंतर जे आहे तुम्हाला सोडावं लागेल. पण शक्यतो सोडण्याचे चान्सेस येत नाही. ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रिन्यू करत असतात, ज्या आपण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस जॉब्स असतात त्या. जसं मी आधी सांगितलं याची काही एक्झाम वगैरे नाही आहे, वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. सो इंटरव्ह्यूचा जो ॲड्रेस आहे तो आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टमधील पदांसाठी वॉक इनसाठीचे जे ठिकाण आहे ते आहे पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे 411032. इथे जो आहे तो इंटरव्ह्यू होणार आहे. आणि जी एज वयोमर्यादा जी सांगितली त्यांनी ती 1 एप्रिल 2024ला जी आहे, पद क्रमांक 1 ते 6 पदांसाठी 28 वर्षे पूर्ण पाहिजे आहे. आणि वयोमर्यादेत जो जी सूट आहे, जे एज रिलॅक्सेशन जे आहे 3 वर्ष आहे OBC, म्हणजे 3 वर्ष नॉर्मल आहे आणि SC STसाठी 5 वर्ष. म्हणजे जनरल जे असते OBCसाठी 3 वर्ष आणि SC STसाठी 5 वर्ष. निवड पद्धती यांनी परत दिलेली आहे की पद क्रमांक 2 आणि जो 3 नंबरची जी पोस्ट होती त्यासाठी आहे ट्रेड टेस्ट होईल, ट्रेड नॉलेज आणि HME ड्रायव्हिंग टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर जो आहे तो इंटरव्ह्यू होईल. आणि त्यानंतर दिलेला आहे की पद क्रमांक जो 1 आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हचा, त्यासाठी पर्सनल व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होईल आहे किंवा ग्रुप डिस्कशन होईल आहे. डिपेंड करते ते. जास्त लोक जर असले तर ग्रुप डिस्कशन होईल, कमी असलं तर ते पर्सनल इंटरव्ह्यू होईल असं मला वाटते. दिलेलं नाही यांनी यामध्ये. आणि पोस्ट क्रमांक 5 आणि 6 जी आहे त्यासाठी शारीरिक क्षमता चाचणी PET होईल, जसे की वजन उचलणे, धावणे आणि पर्सनल किंवा व्हर्च्युअल इंटरव्ह्यू होईल आहे. त्यानंतर म्हटलं आहे की निवड प्रक्रिया जी आहे ती एकाच दिवशी पूर्ण होईल आहे किंवा पुढील दिवशी घेतलं जाईल. समजा एका दिवशी जर नाही झालं पूर्ण कंप्लीट तर मग ते दुसऱ्या दिवशी घेतील आहे. सोबतच इथे तुम्हाला अर्जाचे अप्लिकेशन फी तुम्हाला द्यायची आहे. 500 रुपयाचा DD काढायचा आहे, डिमांड ड्राफ्ट. AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या नावाने मुंबई इथे द्यायचं आहे. आणि जे पण SC ST एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांना फी नाही आहे, माफ आहे फी. आणि जो DD राहिला आहे त्याच्या मागे जे आहे ते कॅन्डिडेटनी पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर जो आहे तो लिहायचा आहे. सोबतच असलेलं की रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकवायचा आहे, 3 महिन्यापूर्वी काढलेला नसावा. आणि जो एक सॅम्पल आहे आपला अप्लाय करण्या म्हणजे अर्जाचा जो नमुना आहे तो त्यांनी या वेबसाईटवर दिलेला आहे www.aiasl.in. या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तो तुम्ही प्रिंट काढून जे फिलअप करू शकता आणि तो मग फॉर्म जो तो आहे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस त्याला घेऊन जायच्या सोबत. सो वॉक इन सिलेक्शनची जी दिनांक आहे ती 15, 16 किंवा 18 एप्रिलला आहे. 15, 16, 18 एप्रिलला 2024ला जे आहे ते पद क्रमांक 1 होता कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि पद क्रमांक 4 आहे. त्याच्यात पद क्रमांक 7 आहे डेप्युटी टर्मिनल मॅनेजर आणि ड्युटी ऑफिसर पॅसेंजर आहे. ड्युटी ऑफिसर जे आहे ते या सगळ्यांसाठी जो आहे तो 15, 16 आणि 18ला इंटरव्ह्यू होणार आहे. आणि वॉक इन सिलेक्शन दिनांक जे आहे ती रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि युटिलिटी एजंटसाठी जे आहे ते वेगळे आहे, 17 आणि 18 एप्रिल आहे. 19 आणि 20 एप्रिलचा जो इंटरव्ह्यू आहे तो हे हँडीमॅन साठी होणार आहे आणि हँडी वुमन. आणि परत म्हटलं की पात्र उमेदवारांनी वर नमूद केलेल्या वॉक इन दिनांकात सकाळी 9:30 ते 12:30 वाजता जे आहे ते अवेलेबल राहायचं आहे. जो सॅम्पल दिलेला आहे त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये नमुना दिलेला आहे, तो पूर्णपणे भरून ॲप्लिकेशन सोबत घेऊन जायचा आणि जे पण कागदपत्र आहे त्याला सेल्फ अटेस्टेड करून
त्याची जे झेरॉक्स कॉपी घेऊन जो आहे तिथे हजर राहायचे आहे. आणि अर्जासोबत जोडवायची जी कागदपत्रांची जी लिस्ट आहे ती वेबसाईटवर दिलेली आहे. याच ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पेज नंबर 18 वरती त्यांनी दिलेली आहे. आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहे त्यासाठी 9, 12, 15 वर्ष अनुभव आवश्यक आहे. जसे की ड्युटी टर्मिनल मॅनेजर आहे, ड्युटी ऑफिसर आहे, पॅसेंजर ड्युटी ऑफिसर आहे. सो AIASLची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सगळं अवेलेबल आहे. सो फ्रेंड्स, इथे तुम्हाला काही पोस्टची माहिती दिसली नसेल, स्किप केलेली आहे मी, कारण त्यासाठी जो एक्सपिरियन्स वगैरे खूप जास्त मागितलेला आहे. सो मी एक बेसिक क्वालिफिकेशन लेवलचा जो व्हिडिओ आहे तोच मी तयार केलेला आहे. त्याच्यामुळे ते जे क्वालिफाय होतात आहे. आणि जर तुम्हाला पूर्ण कोणाला ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे असेल तर कमेंट करा, मी त्याचा डिटेल व्हिडिओ टाकेल आहे. पण आता कसं की थोडा वेळ नाही, कारण की लगेच काही दिवसातच जो आहे तो इंटरव्ह्यू आहे. त्याच्यामुळे मी कमी एज्युकेशन क्वालिफिकेशनवाल्या पोस्टवरतीच हा व्हिडिओ तयार केलेला आहे. सो जे क्वालिफाय होत असतात ते ॲडव्हर्टाइजमेंट बघा आणि नक्कीच जा. आणि खूप छान आहे हे. तर सिलेक्शन झालं तर तिथे इझिली राहू शकतात, म्हणजे जे पण सिलेक्टेड होईल आहे किंवा जे जातील इझिली राहू शकतात तिथे, काही असा प्रॉब्लेम नाही आहे. पुणे ही खूप छान सिटी आहे. आणि परत एकदा तेच, माझा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघत चला. खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि महत्त्वाचे व्हिडिओज, क्विक इन्फॉर्मेशन मी घेऊन येते तुमच्याकडे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर करा. सो मी भारती, परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.